मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलूची वडी। चला आता बघूया। तर इथे घ्यायचं आहे, इथे काही आळूची पानं घेतलेत, ते स्वच्छ असं धुवून आता आपल्याला ते पुसून घ्यायचे। आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय। तर वाटणासाठी आपल्याला इथे एक कोथिंबीर लागणार आहे, हे 2-3 हिरवी मिरच्या लागणार आहे, जिरे, काही लसणाच्या पाकळ्या टाकून आपण ही मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली। आता इथे एक वाटी बेसन पीठ घेतले, तुम्हाला जेवढं आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही वापर करा। यात अर्धा चमचा ओवा टाकलाय, हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा चाट मसाला टाकलाय, हे ऑप्शनल आहे पण त्यांनी आळू वडीला चव छान येते। नंतर चवीनुसार मीठ आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती टाकून घ्यायची आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट तयार करून घेतली त्यामध्ये पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचंय। आपल्याला सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचंय की जे आळूचे पानं असतात त्याला व्यवस्थित लागले जाईल। तर बघा थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ तयार करून घ्यायचंय। तर असं पीठ तयार करून घ्यायचे। तर चला आपण आळू वडी तयार करून घेऊया। व्यवस्थित असं आपल्याला पीठ लावून घ्यायचंय। तुम्ही खूप घट्ट असं पीठ केलं तर ते व्यवस्थित पानाला लागणार नाही आणि खूप पातळ केलं तर ते पानाला व्यवस्थित बसणार नाही। तर बघा अशा प्रकारे पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचंय। बघा मी दाखवते त्याप्रमाणे आळू पानाला व्यवस्थित असं पीठ लावून आपल्याला असं रोल तयार करून घ्यायचंय। तर बघा वरतून सुद्धा आपल्याला ते तयार केलेलं बेसन पीठ लावून घ्यायचंय। तर चला आता राहिलेल्या सर्व पानांना अशा प्रकारे आपण पीठ लावून घेऊ आणि आळू वडी तयार करू। तर तुम्ही अशा प्रकारे पीठ व्यवस्थित तयार केलं तर पानाला पीठ व्यवस्थित लागले जातं। तर राहिलेल्या मी सर्व पानाला अशा प्रकारे पीठ लावून घेते। बघा इथं मी सर्व पानांना व्यवस्थित असं पीठ लावून घेतलंय। तर चला आपल्याला ही आळू वडी असं डीप असं फ्राय नाही करायचं, फक्त थोडंसं 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये आपल्याला ही व्यवस्थित भाजून घ्यायची। कमी तेलात मस्त असं झटपट तयार होणारी रेसिपी आहे, खायला तर खूप छान लागते। तर बघा अशा प्रकारे तेल व्यवस्थित लावून आपल्याला तयार केलेल्या आळू वडी त्यात भाजून घ्यायचे आणि ही आळू वडी व्यवस्थित आतपर्यंत व्यवस्थित भाजावी त्यासाठी आपण एक झाकून ठेवणार आहोत। 1-2 ते आपल्याला मीडियम गॅसवरच ही आळू वडी भाजून घ्यायची। तुम्ही फास्ट हाय फ्लेमवर जर ही आळू वडी भाजून घेतली तर ते करपेल, वरतून करपते आणि आतून कच्ची राहते। तर मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित ही आळू वडी भाजून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जाईल। तर बघा 1-2 ते 3 मिनिटात व्यवस्थित एक साईडनी व्यवस्थित शिजले जाते। चला आता आपण चेक करू ती एक साईडनी व्यवस्थित शिजले गेली का आळू वडी। तर बघा इथे एक साईडनी व्यवस्थित शिजले गेले। तर आता आपण त्याच प्रकारे दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित अशी आळू वडी भाजून घेऊ, शिजून घेऊ। आता त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर बघा आळू वडी व्यवस्थित शिजले गेली। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।